तर गाईज आता आंघोळ वगैरे झाली आणि आज मस्त नवीनच घेतला त्या दिवशी तो घातला आणि आता चाललोय मंदिराकडे. आता बघू पुढे काय काय होतं ते. तर गाईज बघू शकता इथे जेवण बनवायचं सगळं कारण चालू आहे. सगळेजण जेवण बनवायला आले तिथं. गाईज मंदिरात आलोय बघा. सतीश सर होता. काय नाही वजन करतो आम्ही. काटा आहे ही प्रथा असते ही गेले 25 वर्ष चालू आहे. पण बजेट चाललं ना. आता बघा वजन करतो एवढा तरी ना पाहिजे. हा थांबा. सोन्याची अंगठी पाहिजे ना. सुजय कोणता तू काय कोणता सामान न्यायला उद्या खर्च आई भावनीचा बाबा काय पेपर लिहायचा पेपर आहे ना आपण काय नाही पेपर नाव घे पेपर काय ना पास नाही शेत काय झालं का गेलो तर लाईक करो कमेंट करो शेअर करो सबस्क्राईब करो आणि या प्रमाणे तर लावली नाही अशी तुला आता झोपलं मग कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. हनुमंताला जो नवस बोललो होतो ते एकदा कम्प्लीट झालेलं आहे. त्यामुळे मनाला खूप चांगलं वाटत आहे. धन्यवाद. अजून काय बोलायचं आहे? जय हिंद जय महाराष्ट्र. हार काढायचा नाही तुम्ही. लास्ट पर्यंत हार ठेवायचा. कॅमेरा बंद कर. सीसी कॅमेरा ऑन. हे पण ब्लॉगर आहेत. हा माहिती. कॅमेरा चालू सतत कॅमेरा चालू. बजरंग बली की जय बोल. कॅबिनेट मंत्री थोडासा बजेट वजन 60 किलो समजलेला त्यांचा. तो भरपूर वाढला 85 झाला. काल जेवला नाही बिचारा. गाईज आता जेवायला बसलोय. बस झाला घेतला. सगळी बसली मंदिरातच बसली सगळी जेवायला. आता आधीच लाडू खाऊन झाला. अजून एक तुषार दादा. पापड लोणचं वरण आलाय. बस गाईज आता जेवायला घेतलाय. चवलीची भाजी, वरण भात, पापड, लोणचा आणि लाडू. सगळी बसली जेवायला. तर गाईज आता हनुमान जयंती सगळं झालं सकाळचं. जेवलो वगैरे आणि आता चाललोय कॉलेजला पेपर द्यायला. आणि आपण डायरेक्ट संध्याकाळीच भेटू. नाही कॉलेजमध्ये भेटूया. कॉलेजमध्ये काय होतं काय नाही ते पण बघू. आणि मग नंतर डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. बाय. गाईज आज शेवटचा पेपर आहे. मग आता हा पेपर झाल्यावर आम्ही डायरेक्ट टीवायला जाऊ. चल आपण जाऊ. गाईज आता आम्ही चाललोय पेपरला. हा बघा
हा समोरचा वर्ग आहे. आता आलोय मी पोल्ट्री व मामाची इथं. ती मामाची पोल्ट्री होती इथं. आता नाही कोंबडा पडलं. जेव्हा मामा इथं काय काम करते, नुसतं झाडं तोडतोय. बाबा पपई बघ किती फेकलेत मामाने. कीड लागली काय? तर झाडं पण तोडली सगळी. तोडतोय तला मामाचा बघू शकता. मा सिस्टर घ्या. नो व्हिडिओ बनवते. हा केलीचं झाड पण तोडला. केलीचं झाड इथं केली लागली झाडावर. रोड साईड आला ना, हा म्हणून भाई मामा घाट तोडला. ओके. तर गाईज आता आम्ही चाललोय पालखीला. पालखी मंदिरात आलेले हे होणार आहे, अवतार चेंज होणार आहे. चेंज होणार आहे. पालखी म्हणजे आमचं हे झाला. आता चाललोय. गाईज आता आम्ही चाललोय वाशीत. काय ना चाललोय फरसाण. हा चाय गरम चाय गरम चाय. गाईज पालखी आलेली आहे. गाईज पालखी आलेली आहे. बोला बजरंगबली की जय. आणि येतं एकच नंबर केलाय. द्रोणागिरी पर्वत कसा हातावर घेऊन गेलते आणि ते दाखवलाय. गाईज पालखी निघाली आता. तर गाईज आता आम्ही चाललोय वडकलला. आता म्हणजे गाडी स्कूटी इथे वाशीत ठेवणार आहे आणि तिथनं कार मध्ये चाललोय. आता आम्हाला भूक लागले. रात्रीचे वाजले 3-3:15 झालेत आणि आता आम्ही चाललोय वडकलला. बघू काय भेटतंय का. चायनीज खायला जायचंय पण आता चायनीज नाही भेटलं तर आपण दुसरं बघू काहीतरी. तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. गाईज आम्ही इथं आहे ना
खायला घ्यायला आलतो म्हणजे बुर्जी पाव वगैरे आहे तर बुर्जी पाव घेतोय तर इथे एक माणूस आहे सेम दोन्ही 7 नंबर फुल तुम्हाला दाखवतो थांबा आहे ना हा फुल दोन्ही थांबा फिरू दे याला फिरू दे थांबा महेंद्र सिंग धोनी लेस घेताना लेस नाही बालाजी तू काय बोलायचं तुला आहे का नाही पण सेम आहे का नाही बोले जो कोयल बागो में पण दिसतोय का नाही पार्लेजी खाताना बघा महेंद्र सिंग धोनी पार्लेजी खाते बघू शकता सेम 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 काहीच फरक नाही काहीच हा बघा कसा पार्लेजी खाते धोनी सेम धोनी काहीच फरक नाही काय बोलायचं पण आहे का नाही म्हणजे ही नको राहू दे काय बोलतच नाही इज आता आलोय वाशीत गाडी पण इथे लावली आणि आता आम्ही चाललो बाईक स्कूटीवर असा अवतार बघा कसा झाला अवतार जावं लागला अगोदर मी हाणून ठेवला असता काय बाबा मी मला ऑर्डर मिळली असती तर काय 4 पैसे मला मिळले असते काय नाही मग अशा काय ऑर्डर बिडर असल्या त्या देऊ नका ट्रिपचा सांग ट्रिपचा ते कोणाला यायचं असेल ट्रिपला तर नेपाळ ट्रिप काढलेली आहे स्वस्त आणि मस्त अलका तरफ से सगळं सांग सगळं सांग 16,016 दिवसाचे खाणं पिणं सगळं आहे त्याच्यात 2 टाइम जेवण 1 टाइम नाश्ता 2 टाइम चहा आणि रूम रूम स्पेशल नाही सगळ्या मिळून हॉल जसे मिळेल तसे ऍडजस्ट करावा लागेल पण सोय आहे अशी माझी 16 दिवसाची ट्रिप आहे नेपाळ शक्य होईल त्यांनी या तारीख सांगा 24 तारीख अधिक महिना मे मे तो मे नाही 24 मे ज्याला यायचं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा फोन नंबरवर नंबर सांग नंबर सांग त्याच्यात तू सांगशील तर मला काय माहिती तुझा नंबर प्रणिता नंबर सांग प्रणिता नंबर सांग कोणचा मावशीचा कॉन्टॅक्ट कोणाला करायचा जागृतीचा नंबर देस त्याच्यावर कॉल कोणचा आलं ते अरे तू कटलं काही आता आम्ही बसलो इथं बाहेरच बुर्जी पाव मला नको घेऊ घेतला तुला आली तर आता आम्ही बसलोय किती वाजलं असू दे मग पोरात तरी कधी गाई रातचे 4:15 झालेत सकाळचे आणि आम्ही आता बसलोय बुर्जी पाव खायला या काही मावशी सकाळी 4:30ला शॅम्पू आणायला चालली इथे दुकान आता हे दुकान बंद आहे तर आता त्यांना उठवणार आहे अगं शॅम्पू दे ना असले तर दुकान आहे असतीलच कसलाच नाही म्हणजे हाईत नाही दुकानात हाईत ना हा अगं दे मला असलं तर मला झोप नाहीये मनीषा असू दे त्रास कर जरासा माझ्यासाठी शॅम्पू भेटलेले आहेत आता आम्ही चाललो आहोत आता केस धुवणार आहोत आंघोळ करून पण पाणी नाहीये इकडे ओळंगीला पाणी नाही खूप टंचाई आलेली आहे हा कारण बिकट परिस्थिती आहे इकडे ओळंगीमध्ये कारण सरपंच काही कामाचे नाही करते तर गाईज आता आलो घरी झोपायला 5:30 वाजलेत सकाळचे तर झोप आली म्हणून आता आलं झोपायला त्यासाठी एवढाच भेटूया परत कधी म्हणजे बघू आता कुठे जर काय झालं गेलं वगैरे तर व्लॉग येईल नंतर मग नाही येणार बाय